नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर जुन्या निवृत्ती वेतन प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश महत्त्वाचा, विधान परिषदेत झाला निर्णय, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता जुन्या निवृत्ती वेतन प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे व विधान परिषदेत कालच्या घडीला झालेला निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, जुन्या निवृत्ती वेतन प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश महत्त्वाचा, विधान परिषदेत झाला निर्णय। बघा, राज्यभरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या पण तोपर्यंत 100% अनुदान मिळत नसलेल्या शाळांमधील शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कर्मचाऱ्यांच्या जुन्या निवृत्ती वेतनाबाबत कार्यवाही या ठिकाणी केली जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली। विक्रम काळे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता, पण राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2005 नंतर नोकरीवर रुजू झालेल्या पण संबंधित पदभरतीची जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी आली असल्यास त्यांना जुनी निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पण अनेक शाळांमध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शिक्षक आणि कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत। निवृत्ती वेतनासाठी त्यांच्या पगारातून कपातही झाली आहे, पण संबंधित शाळांना 100% अनुदान नाही, म्हणून त्यांना जुन्या निवृत्ती वेतनाचा लाभ थांबवण्यात आला। त्यांच्या पगारातून कपात होणारी रक्कमही कपात करणे बंद केले आहे। अशा सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सरकारने सहानुभूतीने विचार करावा आणि जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी केली आहे। आणि या चर्चेत संजय खोडके, धीरज शिंगाडे, किरण सरनाईक या आदींनी या ठिकाणी सहभाग घेतला। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार एकूणच कर्मचाऱ्यांच्या जुन्या निवृत्ती वेतनाबाबत कार्यवाही केली जाणार आहे, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल शुक्रवारी विधान परिषदेत या ठिकाणी दिलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।